आपण या टॅलीमध्ये ज्या एंट्री केल्या होत्या बरोबर आहे, याच्यामध्ये आपण काय बघितलं, जी एस टी आर 1 कसा दिसतो एंट्रीज केल्यानंतर हे बघितलं आपण. म्हणजे आपण जी एस टी रिपोर्टला गेलो, जी एस टी आर 1 काढला. आता बघा तुम्हाला कुठला महिना दिसतोय, ऑगस्टचा पिरियड आहे. हा ऑगस्टचा पिरियड दिसतोय. आपण जुलैमध्ये एंट्री केल्या होत्या. B2B इनवॉइस आहे. B2C लार्जमध्ये काय बघितलं आपण की राज्याबाहेर जर 2.5 लाखाचा सप्लाय झाला तर तो B2C मध्ये जातो. आणि कोणाला, अनरजिस्टर्ड पर्सनला. एक मिनिट आहे. आता मी लॉग इन करतो. बघा लॉग इन केलं आहे. आता लॉग इन केल्यानंतर आपले जी एच आर 1चे कॉलम बघा आता काय काय आहेत. तुम्हाला हा पहिला कॉलम क्लिअर झाला. दुसरा जो लार्ज आहे यात काय दाखवतो इथे पॉईंट की टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय आहे आणि अनरजिस्टर्ड पर्सनला आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय आहे दुसऱ्या स्टेटमध्ये आहे आणि इनवॉइस व्हॅल्यू 2.5 लाख आहे. 2.5 लाखाहून जास्त. तर इनवॉइस वाईज डिटेल इकडे येतात. आणि जर त्या व्यतिरिक्त काय असेल तर इथे येणार. म्हणजे B2C सप्लाय आहे. इथे बघा B2C लार्ज म्हटलं आहे. राज्याबाहेरचे 2.5 लाखाहून जास्त इनवॉइस बनला अनरजिस्टर्ड पर्सनला. इथे आपण इनवॉइस वाईज इन्फॉर्मेशन टाकतो. इथे इनवॉइस वाईज इन्फॉर्मेशन आहे. टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज टू अनरजिस्टर्ड पर्सन वेअर प्लेस ऑफ सप्लाय इज अदर दॅन द स्टेट वेअर सप्लायर इज लोकेटेड आणि अँड इनवॉइस व्हॅल्यू इज मोर दॅन 2.5 lakh. इनवॉइस एकाचा इनवॉइस जो आहे त्याची व्हॅल्यू जर 2.5 लाखाहून जास्त आहे आणि रिसिपिएंट जर महाराष्ट्राबाहेरचा आहे आणि जर रजिस्टर्ड पर्सन हा महाराष्ट्रामधला आहे तर मग इथे काय येणार आहे, B2C मध्ये इनवॉइस वाईज डिटेल येणार आहे. तुम्ही याला ओपन केलं इकडे, महिना चेंज करतो. ऑगस्ट घेतला. हे इनवॉइस वाईज आहे, हे पण इनवॉइस वाईज आहे, लक्षात घ्या. आणि हा 6A आहे, हा पण इनवॉइस वाईज आहे. इथे क्लिक केलं, ॲड रेकॉर्ड. हे बघा इथे POS गोवा म्हटलं. इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, इंटरस्टेट हे सगळं येणार. आणि मग रेट येणार किती अमाऊंट आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, रेट किती आहे. खालना बॅक करतो मी. नाही आता तुम्ही जेव्हा भरता ना, आता कसं होतं बघा, आता हा माझ्या डेटा टॅलीकडे आहे, टॅलीमध्ये आहे. मी इथनं काय करतो, एक्सपोर्ट म्हणतो, ई रिटर्न म्हणतो. हे म्हटल्यानंतर इथे बघा खाली JSON आहे ना, हे JSON आहे. हा जो डेटा आहे हा डेटा माझा खाली पाथ दिला आहे बघा. हा एक ऑप्शन आहे. आणि दुसरा एक ऑप्शन काय इकडे, जर इथे येस म्हटलं की एक्सपोर्ट सेपरेट फाईल्स फॉर इच सेक्शन, तेही पॉसिबल आहे, तेही पॉसिबल आहे. येस. हां नाही, मला सगळं मिळून सगळ्या कॉलमसाठी एकच JSON बनते, सगळ्या कॉलमसाठी एकच JSON बनते. मी इकडे म्हटलं की एक्सपोर्ट सेपरेट फाईल्स फॉर इच सेक्शन, हे नो म्हटलं. आता इकडे बघा HSN समरी पाहिजे मला, इथे हे नो म्हटलं. आता बघा हे JSON कुठे जाईल, दिलं इकडे. मी सेंड म्हटलं, या पाथला ती JSON जाते. ही फाईल बनते इकडे, बनली फाईल इकडे. आता मग मला काय करायला लागतं, इकडे ज्यावेळेस मी पोर्टलला येईन, इथे येईन, हा GSTR 1 जेव्हा मला भरायचा आहे तेव्हा मी हे ओपन नाही करणार. इथे असं ओपन नाही करत मी.
2 ऑप्शन आहेत इकडे. मी जेव्हा ऑगस्टचं भरायला जाईन तेव्हा मी इथे कसं देईन, प्रिपेअर ऑफलाईन म्हणेन आणि इथे बघा चूज फाईल येतं. ती जेसॉन जी आहे त्याचा पाथ देईन मी तिकडे. तो पाथ दिला तिकडे जेसॉनचा का मग त्यानंतर काय होतं, जो डेटा आहे तो इकडे मी व्ह्यू केला का डेटा इथे आतमध्ये आलेला दिसतो सगळीकडे. हे 113 एकही टाईप नाही केला आणि जर का टाईप करत राहिलो, समजा इनवॉइस माझ्याकडे असे प्रिंटआउट पाठवले तर डेटा तुम्ही वेगळा एंटर केला आहे आणि मी वेगळा टाकला असंही होऊ शकतं. दोनदा एंट्री करा आणि मग त्यामध्ये परत कुठेतरी मिसमॅच होऊ शकतं. सगळेच होणार नाही पण एखादं होऊ शकतं. आता हे कसं आहे, जे तिकडे इनवॉइस आहेत तेच इकडे आहेत. आता हे मी इथे घेतो आणि मी चेक करतो की माझ्याकडे 113 इनवॉइस आहेत, तिकडे किती आहेत हे चेक करतो. टॅली मी इथे काढलं, हे बघा इकडे 3 आहेत. मी ह्याला एंटर केलं, मला हा दिसतात. इथे व्हाउचर वाईज पण दिसतील, पार्टी वाईज पण दिसतील. आता 3 आहेत ना या पार्टीशी. मी बघतो अमाऊंट किती आहे. मग सेम मी टॅलीमध्ये जे दिसतंय ते इकडे पार्टी वाईज बघतो. बघा पुढे एक आहे 95, मी एक 3 आहे, ह्याला मी क्लिक केलं, माझ्याकडे बघतो हे दिसतात का, हेच आहे का. जर का अमाऊंट मॅच झाली तर प्रश्नच नाही काय. जर अमाऊंट मॅच झाली नाही तर मग बघायला लागतं की कुठला एखादा इनवॉइस त्यांनी घेतला नाही किंवा असं काही झालं आहे का, किंवा केव्हा एरर येतो की एखाद्या इनवॉइसमध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे तर तो एक रेकॉर्ड येत नाही. एखादा जीएसटी नंबर कॅन्सल झाला आहे, तो टॅलीला माहिती नाही आहे. मग तो नंबर जर का कॅन्सल केला गेला आहे की डिपार्टमेंटनी त्यांचं सस्पेन्शन केलं आहे कारण त्यांनी काही ऑब्लिगेशन्स फॉलो केलं नाही, तर त्या केसमध्ये ते इनवॉइस पोर्टलला अपलोड होत नाही. मग एरर येतो. मग तो एरर बघायला लागतो की एरर काय, मग तो एरर जनरेट करायला लागतो. मग त्याचं एक वेगळं टूल आहे, त्या टूलमध्ये ट्रॅक करायला लागतो. किंवा मला मग मॅन्युअल चेक करायला लागतं की कुठला नंबर गेला नाही, कुठल्या पार्टीला इनवॉइस गेला नाही. मग तो नंबर मी चेक करतो पोर्टलला सर्च इनवॉइसमध्ये की इथे जाऊन सर्च टॅक्सपेअरमध्ये, मला कळतं तो कॅन्सल झालेला आहे. हे कुठल्या ना कुठल्या माणसाने कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझे 4-5 इनवॉइस समजा अपलोड नाही झाले तर कुठल्या पार्टीचे अपलोड नाही झाले हे मला शोधून काढावंच लागेल. शोधल्यानंतर मग काय होतं, मला कळतं की त्या पार्टीचा नंबर जो आहे तो सस्पेंड केलेला आहे. मग तात्पुरतं मला काय करायला लागेल, त्या पार्टीचा जो जे इनवॉइस आहे, जो टॅक्सचा मी कलेक्ट केला आहे ना, म्हणजे मला ॲज अ टॅक्स पेअर तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा केला पाहिजे. मग जर नंबर एक्झिस्ट करत नाही मग ऑप्शन काय, B2Bचा इनवॉइस B2C मध्ये कन्वर्ट करा. आणि मग जर त्यांनी त्याचे काही प्रॉब्लेम्स झाले असतील ते सॉर्ट आउट करून घेतले, रिझॉल्व्ह करून घेतले का डिपार्टमेंट परत त्याचा नंबर रेस्टोर करते. मग तो काय झाला नेक्स्ट मंथ की माझा इनवॉइस दिसत नाही आहे, मला तुम्ही माझा क्रेडिट मिळत द्या, तुम्ही इनवॉइस अपलोड केला नाही का. म्हणजे मग नेक्स्ट मंथमध्ये अमेंडमेंट करायची आणि B2Cचा इनवॉइस परत B2B मध्ये आणायचा. बघा काय झालं, काय होतं, काहीतरी अशा प्रकारचं कायदा त्यांनी न पाळल्यामुळे सस्पेन्शन झालं आहे. ही काही त्याची इच्छा नव्हती, त्याचा चॉईस नव्हता, पण झालं आता. आणि झालं त्याला कळलं आपली काय चूक झाली आहे. मग त्यांनी डिपार्टमेंटकडे जाऊन त्याच्याबद्दल काय ते सोल्युशन काढल्यानंतर मग त्याचा बिझनेस परत सुरळीत झाला. मग मी रजिस्टर्ड पर्सनच आहे ना, पण मधल्या काळामध्ये काहीतरी ऑब्लिगेशन्स फॉलो न केल्यामुळे रजिस्ट्रेशन सस्पेंड केलं होतं, पण आता तो कंटिन्यू आहे. मग ज्या कालावधीमध्ये सस्पेन्शन झालं होतं त्याचं, त्या कालावधीमध्ये पण त्याला टॅक्स कलेक्ट करायचा होता, त्या कालावधीमध्ये त्याला ITC पण घ्यायचा होता. पण आता ज्यावेळेस रिटर्न पिरियड होता त्यावेळेस सस्पेन्शन असल्यामुळे काय झालं, पोर्टलने त्याचा रिजेक्ट केला तो इनवॉइस. त्याचे समजा 4-5 इनवॉइस जे ते रिजेक्ट केले. पण त्याचा कायद्यानुसार त्याला जेव्हा तो परत रेग्युलर झालेला आहे तो ITC तो घेऊ शकतो. मग तो मागणार की मला माझा ITC तुम्ही का दिला नाही. त्याला मी सांगणार की तुझं सस्पेन्शन असल्यामुळे मी ते इनवॉइस अपलोड नाही करू शकलो, पण तुम्ही माझ्याकडून टॅक्स तर घेतलेला आहे ना, मला ITC मिळायला पाहिजे. दुसऱ्या वेगळ्या कारणामुळे माझं सस्पेन्शन झालं होतं, पण आता मी ते सगळं निस्तरून परत रेग्युलर आपल्या राज्यामध्ये आलेलो आहे. मग त्याला अमेंडमेंट करण्यासाठीच मग ते सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात, त्याप्रमाणे तुम्हाला ते एक्झिक्यूट करायला लागतात. मग खाली मी येईन इथे नेक्स्ट मंथमध्ये जाईन आणि इकडे मग जी अमेंडमेंट दिली आहे B2B B2C मला द्यायला लागेल की B2C कमी करा. मी B2C कमी करीन आणि त्याचे जे काय 5-6 इनवॉइस आहेत मग ते मी B2B मध्ये, म्हणजे हा जो महिना आहे समजा ऑगस्ट महिना आहे आणि अगोदर समजा जूनचे इनवॉइस होते, जुलैचे होते, ते सगळे मी यात टाकीन. आणि मग त्या महिन्याचा जो त्याचा B2C मध्ये सप्लाय केला होता तेवढ्याने B2C कमी करायला लागेल. मग टॅक्स तर जमा झालेला आहे,
पण प्रॉब्लेम काय, त्याला ITC अवेल करता येणार नाही, कारण त्याच्या नावाने टॅक्स जमा केलेलं नाही. टॅक्स जमा केलं ना, म्हणजे जो सप्लायर आहे, मी सप्लायर आहे तुमचा, तर माझी जबाबदारी काय, टॅक्स जमा करा. मी तुम्हाला विचारलं तुमचा नंबर कॅन्सल झालेला आहे, तुम्ही म्हणाले कॅन्सल झालेला नाही आहे, तो सस्पेंड केला आहे, डिपार्टमेंटने केला आहे, आम्ही नाही केला आहे. तर तुम्ही आमचा इन्व्हॉइस जो अपलोड करा. मी पोर्टल तर घेत नाही. पोर्टल जर घेत नसेल तर मी करू काय? म्हणजे मला तर ऑप्शन तोच आहे की मला टॅक्स जमा करायचा आहे. मग टाईम बिंग तो मी B2C दाखवणार, टाईम बिंग B2Cमध्ये टाकणार, मी तर टॅक्स जमा करणार. म्हणजे माझं जबाबदारी संपली, ॲदर सप्लायरची टॅक्सपेची जबाबदारी संपली. आता ITC कोणाला पाहिजे, रिसिपियंटला. त्याचा नंबर सस्पेंड आहे, तो काहीच काम करू शकत नाही. आता त्याचा नंबर सस्पेंड आहे, कोणाला माहिती नाही. त्या पिरियडमध्ये तो B2B सप्लाय तो करत असेल किंवा तो कुठेही सप्लाय करत असेल, त्यात तो युनिव्हर्सवर नंबर टाकू शकत नाही. जर एखादा नंबर सस्पेंड झाला आहे तर त्याला मग नॉर्मल युनिव्हर्स टाकायला लागेल, आणि मग परत नंबर त्याचा रिस्टोर झाला, डिपार्टमेंटने त्याला परत त्याचं सगळं प्रॉपर करून दिलं का, मग मधल्या पिरियडमध्ये त्यांनी जे इन्व्हॉइस इश्यू केले असतील त्याच्या अगेन्स्ट त्याला परत रिवाइज इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. पण आता नंबर सस्पेंड आहे कोणाला माहिती नाही, त्यामुळे तो काय करतो, आपलं नॉर्मल इन्व्हॉइस इश्यू करतो. कारण नंबर पहिले होताच ना. तुम्ही काय रोज जाऊन प्रत्येकाचा बघता की नंबरचा सस्पेंड आहे का नॉर्मल आहे, ॲक्टिव्ह आहे की नाही, कोण बघत नाही. म्हणजे ॲक्टिव्ह असेल नंबर हे समजून त्याचं आपलं बिलिंग चालू असतं, पण त्याचा नंबर सस्पेंड असतो. रिवाइज इन्व्हॉइस इश्यू कधी करायचा, 2 त्याला नाही, 1 कार्ड. असं कोणाला सस्पेंड झाला असेल तर मग सस्पेंड आहे ना तुझा. एखाद्या व्यक्तीला कामावरून सस्पेंड केला तर त्याला जी पॉवर आहे ती पॉवर तुला राहत नाही ना. सस्पेंड आहे, तू ऑफिसला येऊ नको, मी चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण ऑफिसला ये. पण तो सस्पेंड आहे कोणाला माहितीच नसेल आणि तो येऊन बसला सीटवरती आणि काम करायला लागला, तर मग त्याचं काम असं चालू आहे ना, सस्पेंड असून पण. हे ऑफिसला पॉसिबल आहे की त्याला ऑफिस एंट्रीच देणार नाही की नाही सस्पेंड आहे. पण GST नंबरला कोणाला कळणार आहे की हा नंबर याचा ॲक्टिव्ह आहे, तो इनॅक्टिव्ह झालेला आहे, सस्पेंड झालेला आहे, डिपार्टमेंटने सस्पेंड केलेला आहे. त्यामुळे तो इन्व्हॉइस करत राहतो. हां, बिझनेस चालूच असतो, तो आपला इन्व्हॉइस इश्यू करत राहतो. पण दुसऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, त्याच्या सप्लायरचा, त्यांना B2B इन्व्हॉइसमध्ये त्याचा नंबर टाकता येत नाही, कारण पोर्टलला असं प्रोग्रामिंग पूर्वी नव्हतं, पण आत्ता काही महिने झाले असं प्रोग्राम त्यांनी चेंज केले. हां, कारण की प्रॉब्लेम काय आहे की त्याचा जर का काहीतरी नुकसान झालं तरच तो जागा होईल. आणि त्याला ITC मिळत नाही. त्याचा बिझनेस चालू आहे पण त्याला ITC घेता येणार नाही. आणि मग कळतं लोकांना की याचा नंबर कॅन्सल आहे, सस्पेंड झाला आहे. अदरवाईज त्याला कळतही नाही की नंबर माझा सस्पेंड झाला आहे. असं समजा मी काम करतो आणि मी कोणाला असं झालं, सस्पेंड झालं आणि त्याला कळवलं आहे, तो म्हणतो माझा नंबर चालूच आहे, बघ जाऊन तिकडे. मग त्याला स्क्रीनशॉट पाठवतो, तेव्हा त्याला कळतं की नंबर आपला कॅन्सल झालेला आहे. त्यांनी डेटा पाठवला GSL1 साठी, ओके, त्यांनी पाठवला, तर त्यांनी ज्याच्याकडे पाठवला त्यांनी त्याला कळवायला पाहिजे. पण त्याला व्यापाऱ्यांना माहिती नाही, पण तो GSL1 करता जर का डेटा पाठवत असेल तर त्याला जे काम करतात त्यांचे माहिती असते. आता त्याचा सप्लायर समजा माझ्याकडे माझा क्लायंट आहे आणि मी बघतो त्याचा नंबर कॅन्सल आहे, मग त्याला कळवा तुम्ही, तुझा इन्व्हॉइस जाणार नाही कारण तुझा सस्पेंड झाला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की तो यांच्याकडनं कॉम्प्लायन्सेस करतो, त्यांनी काय कळवायला पाहिजे की तुमचा नंबर कॅन्सल आहे, पण असं होत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे जर का मी 10-12 वेळा असं मेसेज केला असेल ना, तर 12तल्या 10 वेळात आमच्याकडूनच कळले की तुझा नंबर सस्पेंड आहे. आता आम्ही फोन करतो, तुमचे रिटर्न फाईल नाही, रिव्ह्यू फाईल नाही केला, हे नाही केलं, ते म्हणते आमचंच माहीत नाही, CL माहीत आहे. म्हणलं आम्ही म्हणतो लवकर त्यांना कॉल करा, फाईल करून घ्या, नाही तर मग RAG 17 काढतो. तर बघा, आता तुम्हाला हा पहिला कॉलम आहे, हा क्लिअर आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा क्लिअर ठेवा. आणि इन्व्हॉइस वाईज डेटा कुठे जातो हे पण लक्षात घ्या. हे इथे इन्व्हॉइस वाईज आहे, हे इन्व्हॉइस वाईज आहे, हे इन्व्हॉइस वाईज आहे. B2C मध्ये इन्व्हॉइस वाईज नाही. B2C अदर जो आहे याच्यामध्ये तुम्ही राज्याबाहेर सप्लाय करा 2.5 लाखाच्या आतमध्ये, आणि राज्यामध्ये किती सप्लाय करा. B2C आहे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, रेट वाईज एक आयटम टाकायला लागेल, बिल टाकायला लागेल.
इम्पोर्ट मी केल्यानंतर डेटा कशा प्रकारे जातो जरा बघा. मी दुसरी पार्टी दाखवतो ज्याकडे B2C जास्त असतील. इनवॉइस 4-5 हजार इनवॉइस असतील, 400-500 असतील, 4-5 असतील, किती पण असो. तुम्हाला इथे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 18% टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्याचा CGST आणि AGST 12%. सगळे इनवॉइस मिळून. मग ज्यावेळेस मी हा B2C काढतो इकडे, जेव्हा इकडे येतो आणि जेव्हा मी इथे एंटर करतो तेव्हा इथे मला इनवॉइस दाखवणार नाही, तिथे मला रेट वाईज दाखवणार. म्हणजे तिकडे मला असे 4 एवढेच कॉलम दिसतील. जर का रेट 2 आहेत मग 2च रो दिसतील, रेट 4 आहेत तर 4 दिसतील. हां, जे रेट आहेत ते जे रेट आहेत ते. जर डीमार्टनी सांगितलं तुम्हाला मी टॅक्सेबल पण केलं आहे आणि नील रेट पण केला आहे, मग त्यांचे एकाच इनवॉइसमध्ये 2 रेट आले, 3 रेट आले, 4 रेट आले. मग 18, 0, 12 आणि 5 हे मिळून आलेले टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST, AGST हे दिसतं. बाकी तुम्हाला इनवॉइस वाईज सगळं टाकायला लागतं. इथे समरी टाकायचे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स रेट वाईज. झालं. इथे नील आहे. मग इथे इनवॉइस वाईज जे आपण टाकलं आहे, जे डेबिट क्रेडिट नोट इकडे, हा अनरजिस्टर्डची डेबिट क्रेडिट नोट इकडे, लक्षात घ्या. आता मला ना हा पॉईंट घ्यायचा आहे ॲडव्हान्सचा, टॅक्स लायबिलिटी ॲडव्हान्स. ॲडव्हान्स जर किती घेतला असेल, आता कसं आहे मला पुढे जायचं आहे आणि तुमचं हायटेक्स क्लिअर नाही, मग परत मला ते रिवाईज करायला लागतं. इथे ॲडव्हान्स दाखवायचं आहे आणि इथे काय दिलं आहे? ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स आहे. 2 आहेत. एक ॲडव्हान्स आहे, इथे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स आहे. हे 2 कॉलम मला क्लिअर करायचे लागतात. आता इथे बघा, हे आपलं अगोदर आपण इथपर्यंत आलेलो होतो. ओके, म्हणजे इथपर्यंतचे कॉलम आहेत. एक्सपोर्ट म्हटलं तर आपण देशाबाहेर जाईल आणि खाली मला हे 2 कॉलम घ्यायचे. बघा आता हे ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स घेतला म्हणजे काय आलं? पैसे आले, पैसे येणार ना ॲडव्हान्स घेतला का. आता इथे पैसे आले का वाटला? ॲडव्हान्स आहे. हे बघा, ॲडव्हान्स कशासाठी घेतला? जर सर्व्हिसवरती ॲडव्हान्स घेतला तर तो टॅक्स जमा करायला लागतो. गुड्सवरती ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स लायबिलिटी नाही आहे. इनवॉइस बनेल त्यावेळेस. आता इथे ॲडव्हान्स घेतला 23,600, म्हणजे 20,000 काय झाली? टॅक्सेबल व्हॅल्यू झाली. आणि पुढे 18% 1800 रुपये वेगळे मागून घेतले. जी काय GSTची अमाऊंट आहे 3,600, 1800 CGST, 1800 AGST ती वेगळी मागून घेतली. की मला कामाकरता ॲडव्हान्स आहे 20,000, पण मला GST पण 2 महिने भरायला लागेल, म्हणून तुम्ही GST पण द्या. ओके. आता जर का मला ह्या टॅक्स जमा करायचा आहे तर मी त्याची एंट्री या प्रकारे केली. आता हे जेव्हा मी सेटिंग करतो, इकडे हे सेटिंग करतो तेव्हा इथे मला आहे ना, इथे ऑप्शन आहे स्टॅट ॲडजस्टमेंट.
इकडे जाऊन मी दिलं ॲडव्हान्स रिसिट, हे दिलं ॲडव्हान्स रिसिट, तेव्हा अशा प्रकारे एंट्री होईल. म्हणजे ही नॉर्मल रिसिट नाही आहे, एक लक्षात घ्या. ही जी आहे ही नॉर्मल रिसिट नाही आहे. जेव्हा मी इथे एंट्री करतो, जेव्हा रिसिटची एंट्री करतो अल्ट आणि F6 ही नॉर्मल आहे. आणि जेव्हा मी इकडे देईन स्टॅट ॲडजस्टमेंट तेव्हा ॲडव्हान्स आहे, हे बघा ॲडव्हान्स. मग ॲडव्हान्स दिलं, ॲडव्हान्स आलं. पुढे अकाउंट, बँकेत पैसे आले, बँकेचं नाव घेईन, कोणाकडनं आले त्याचं नाव घेईन, आणि पुढे बघा इकडे शो लेजर हे दिलं. रिपेअरिंग सर्व्हिस किती अमाऊंट आहे, जर मी दिली 1,18,000 बघा आले. एंड ऑफ लिस्ट झालं. आता मी ह्याला प्रिंट केलं. इथे ऑप्शन आहे कॉन्फिगरेशनला GST ॲडव्हान्स रिसिट, एंटर, येस केलं. आता प्रिव्ह्यू बघा, कळलं. कस्टमर बीचा GST नंबर, ॲडव्हान्स घेतला त्याचा GST नंबर, ॲड्रेस वगैरे सगळं येईल. मी टाकलेलं नाही म्हणून दिसत नाही, अदरवाईज सगळं येईल. तर ह्याप्रमाणे त्याला ही रिसिट द्यायची आहे. तुम्ही ॲडव्हान्स घेतलेला आहे, GST पण घेतलेला आहे, आणि तुम्ही तो गव्हर्नमेंटला जमा करणार आहात, तर त्याला रिसिट तुम्ही द्यायला पाहिजे अशी. आता हे कुठे सांगितलं आहे, हे कुठे सांगितलं आहे लक्षात घ्या. आपण 53A बघितलं रिवाइज इनव्हॉइस, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही बघाल रूल 50 बघा. रजिस्टर्ड पर्सन shall on receipt of advance payment with respect to any supply of goods or services or both issue a receipt, voucher or any other document containing such particulars as may be prescribed evidencing receipt of such payment. तुम्ही मला पेमेंट दिलं, तुमच्याकडनं मी पेमेंट घेतलं, याचा मला काहीतरी समोरच्याला रेसिपिएंटला प्रूफ द्यायला पाहिजे ना. मग कायद्याने त्याला गव्हर्नमेंटने जर का काहीतरी कंपल्सरी केलं की तुम्ही टॅक्स दिलेला आहे रेसिपिएंटला, सप्लायरला, तर तुम्ही त्याच्याकडनं रिसिट घ्या. आणि सप्लायरला सांगितलं आहे रूलप्रमाणे की तुम्ही रेसिपिएंटला काय करा, एक डॉक्युमेंट द्या, त्याला तुम्ही ॲडव्हान्सचं रिसिट म्हणा किंवा अजून काही डॉक्युमेंट द्या, ज्यामध्ये पर्टिक्युलर्स काय पाहिजे, हे पर्टिक्युलर्स पाहिजे. आता हे जे पर्टिक्युलर्स आहेत, नेम, ॲड्रेस अँड GST ऑफ द सप्लायर, जो रिसिट नंबर आहे तो अप टू 16 कॅरेक्टर पाहिजे. मग डेट ऑफ इश्यू पाहिजे, जर रजिस्टर्ड पर्सन आहे रिसिपियंट तर मग त्याचा नेम, ॲड्रेस, GST पाहिजे. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिस पाहिजे. आता इथे गुड्सला ॲप्लिकेबलच नाही आहे, त्यामुळे गुड्स हा शब्दाला काय महत्त्व नाही. सर्व्हिसचं डिस्क्रिप्शन पाहिजे. अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स टेकन किती पाहिजे, रेट ऑफ टॅक्स 18% आपण घेतला, अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज दाखवला 9,000, आणि मग प्लेस ऑफ सप्लाय, जर स्टेट कोड वेगळा आहे इट्स कोड टाका, इंडिया स्टेटसाठी सिग्नेचर. आणि ॲडव्हान्स घेतला आहे, आणि जर ॲडव्हान्सचा जो सप्लाय करणार आहे त्याचा रेट जर माहिती नसेल, प्रोव्हाइडेड दॅट वेअर ॲट द टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स द रेट ऑफ टॅक्स इज नॉट डिटर्मिनेबल, द टॅक्स शॅल बी पेड इन द रेट ऑफ 18%. 18% तुम्ही ॲडव्हान्स जमा करा. द नेचर ऑफ सप्लाय नॉट डिटर्मिनेबल, द सेम शॅल बी ट्रीटेड ॲज इंटरस्टेट सप्लाय. सप्लाय राज्यामध्ये आहे का राज्याबाहेर आहे हेही माहीत नाही, ॲडव्हान्स घ्यायचा आहे तर मग IGST जमा करा. आणि जर रेट माहीत नाही 18% घ्या, पण ॲडव्हान्स घेतला पाहिजे, तो डिपॉझिट केला पाहिजे, आणि मग डॉक्युमेंट बनवलं पाहिजे. तेव्हा हे डॉक्युमेंट आहे, यात बघा पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे, दिसतं ना, सप्लायरचं सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे. रूलप्रमाणे डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस, आर्किटेक्ट सर्व्हिस दिलं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे, खाली टॅक्स दिला आहे, CGST किती, GST किती, याप्रमाणे हे आलेले आहे. आता हे ज्याप्रमाणे दिसतं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे आपण हे इथे कॉन्फिगर केलं आणि बनवलं. आता GSTR 1ला हे कुठे जाईल, ही जी एंट्री केली ही GSTR 1ला कुठे जाईल,
मी तुम्हाला दाखवली की ॲडव्हान्स घेतला आहे तर इकडे जाईल ॲडव्हान्स रिसिप्ट. याचा इनवॉइस इश्यू केलेला नाही आहे. काय म्हटले बघा, असा ॲडव्हान्स इकडे घ्या, याचं इनवॉइस इश्यू केलेलं नाही. जर तुम्ही 5 तारखेला ॲडव्हान्स घेता आणि इनवॉइस इश्यू करता 25 तारखेला, तर इनवॉइस बरोबर तुम्ही टॅक्स भरणारच आहात ना, मग ॲडव्हान्स वेगळा दाखवायची गरज नाही. म्हणून तिकडे शब्द काय बघा, ॲडव्हान्स अमाऊंट रिसिव्ड इन द टॅक्स पिरियड फॉर विच इनवॉइस हॅज नॉट बीन इश्यूड, टॅक्स अमाऊंट टू बी ॲडेड टू आउटपुट टॅक्स लायबिलिटी. सेम मंथमध्ये ॲडव्हान्स आहे आणि इनवॉइस आहे, तर मग इथे ॲडव्हान्स वेगळा दाखवण्याची गरज नाही. पण ॲडव्हान्स एका महिन्यात आहे आणि इनवॉइस दुसऱ्या महिन्यात आहे, त्यावेळेस जेवढा ॲडव्हान्स मिळाला आहे तेवढी अमाऊंट इथे दाखवली पाहिजे. आता जो ॲडव्हान्स दाखवला जातो, हा जो ॲडव्हान्स दाखवला जातो इकडे, याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन येते याच्यामध्ये GSTN टाकला जात नाही. कोणाचा? रिसिपिएंटचा. रिसिपिएंटचा GSTN टाकला जात नाही, म्हणजे तो 2A मध्ये 2B मध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. ॲडव्हान्सची इन्फॉर्मेशन जी आहे ना, ती रिसिपिएंटला मिळत नाही की त्यांनी ॲडव्हान्स जमा केला की नाही जमा केला, ही मिळत नाही इन्फॉर्मेशन. हां, हे बघा, ॲड स्टेट वाईज डिटेल, सिलेक्ट, ॲडव्हान्स घेतला आहे महाराष्ट्र. हे बघा, खाली टॅक्स रेट टाका, ग्रॉस ॲडव्हान्स रिसिप्ट एक्सक्लुडिंग टॅक्स पिरियड टाका. सेव्ह म्हटलं का सेव्ह, म्हणजे इथे मला स्टेट वाईज जर का IGST वेगवेगळ्या स्टेटचा मी घेतला आहे ॲडव्हान्स, तो मला टाकायचा आहे. जो इनवॉइस अपलोड झाला आहे त्याच्या अगेन्स्ट इनपुट टॅक्स क्रेडिट रिसिपिएंटला मिळतं, जो ॲडव्हान्स दिला आहे त्याच्या अगेन्स्ट इनपुट टॅक्स क्रेडिट रिसिपिएंटला मिळत नाही. त्यामुळे पोर्टलला जी इन्फॉर्मेशन आहे, जी गव्हर्नमेंटला जेवढी गरजेची आहे तेवढी त्यांनी सांगितलेली आहे. प्रॉब्लेम हा होतो की मग रिसिपिएंट बोलतो तुम्ही माझ्याकडे टॅक्स घेतला, जमा केला की नाही. जमा जर मी केला तर मी त्याला काय प्रूफ देऊ शकत नाही जमा केला याचा. मी सप्लायर असेल तर रिसिपिएंटला काही प्रूफ देऊ शकत नाही तुझा ॲडव्हान्स मी जमा केला आहे. मी एवढंच दाखवलं बाबा हा कॉलममध्ये भरला आहे, या कॉलमचा फोटो बघ, ह्यात तुझी अमाऊंट इन्क्लूड आहे. तोपर्यंत माझी कशावरून ती काही प्रूफ देऊ शकत नाही. सांगितलं की तुला मी रिसीट दिलेली आहे, ज्याप्रमाणे ऑब्लिगेशन आहे गव्हर्नमेंटने मला रूल सांगितला आहे, तुला मी ॲडव्हान्स घेतलेला आहे आणि तो ॲडव्हान्स जमा करणं ही माझी जबाबदारी आहे. मी जमा नाही केला तर जे काय गव्हर्नमेंट कारवाई करेल ती माझ्यावर करेल, तुझ्यावर करणार नाही. मी एवढाच पुरावा देऊ शकतो की तुला मी ॲडव्हान्स रिसीट दिलेली आहे, म्हणजे ही अमाऊंट जमा करणं ही माझी जबाबदारी आहे, हे गव्हर्नमेंटला कळणार आहे. मी नाही जमा केली तर उद्या मला गव्हर्नमेंट पकडेल. तुझी उद्या इन्क्वायरी झाली तर माझ्या GST-1ला ॲडव्हान्स जमा होता की नाही हे जर क्रॉस चेक झालं तर माझ्यावरती तिकडे हातोडा पडणार आहे कारवाईचा. मी टॅक्स घेतला, मी जमा करणारच आहे, आणि मी नाही जमा केला तर मला नुकसान आहे. उगा अशा केस होतात, समोरचे मागतात की द्या काहीतरी आम्हाला प्रूफ द्या, तुम्ही तिकडे आमच्या 2B ते आलेलं नाही, 2A मध्ये आलेलं नाही, तर कसं येणार? येऊ शकत नाही ना, तशी तरतूदच नाही आहे. आणि मग सप्लायरनी केलंच नाही एंट्री तर मी तेच सांगतोय ना. आता जर केलीच नाही एंट्री, मी तेच बोलतो, सप्लायरनी केली नाही आणि जर का गव्हर्नमेंटच्या लक्षामध्ये आलं की यांनी टॅक्स ॲडव्हान्स घेऊन जमा केलेला नाही आहे, तेव्हा प्रॉब्लेम साहजिक आहे ना. ऑब्लिगेशन कुठपर्यंत आहेत, काय आहेत आणि कुठे गव्हर्नमेंटला समजणारच नाही ना. गव्हर्नमेंटला कळणार नाही. गव्हर्नमेंटने नियम केला आहे ना. जर का ज्यावेळेस गव्हर्नमेंटला अशा प्रकारचं जर का कुठे काहीतरी शंका येते त्यावेळेस ते इन्स्पेक्शन करतात ना. ॲडव्हान्स तो म्हणजे ज्याच्याकडून घेतलाय तो ITC घेऊ शकत नाही. ज्यावेळेस इनवॉइस इश्यू होईल तेव्हा ITC घ्यायचं. तुम्ही सर्व्हिस किंवा गुड्स रिसिव्ह केलेले असले पाहिजेत. ह्याचं पण कारण काय, ह्याचा पण उद्देश हा आहे की जेव्हा ॲडव्हान्स घेतलेला आहे तेव्हा तुम्ही ते गुड्स किंवा सर्व्हिस रिसिव्ह जेव्हा केलेले असतात त्याचे आपल्याला तो सेक्शन बघायचा पुढे. ॲडव्हान्सची रिसिप्ट वेगळी असते. सेक्शन 16 काय सांगतो की तुमच्याकडे इनवॉइस आला म्हणजे तुम्हाला ITC नाही मिळत. तुम्ही ते गुड्स किंवा सर्व्हिस रिसिव्ह केलेले पाहिजे. इव्हन तुम्ही गुड्स लॉट्समध्ये मागवलेत तर जेव्हा शेवटचा लॉट येईल, संपूर्ण माल तुमच्याकडे पोचेल, तेव्हा तुम्ही त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता. तुम्ही म्हणा 50% माल आला आहे, 50% ITC घेतो, हे पण नाही.
तो सेक्शन मला घ्यायचा आहे पुढे डिटेलमध्ये. पण लक्षात घ्या की ॲडव्हान्सचा ITC का अलाउड करत नाही. याचं कारण हे आहे की तुम्ही ॲडव्हान्स दिला आहे, पण तुम्ही सर्व्हिस घेतली आहे का अजून? घेतली नाही ना, घ्यायची आहे म्हणून ॲडव्हान्स घेतला ना. जेव्हा इनवॉइस इश्यू होईल आणि जर तुम्ही संपूर्ण सर्व्हिस घेतली असेल आणि तो कंटिन्युअस इनवॉइस आहे, अशी वेगळी प्रोव्हिजन काय, पूर्ण बिल्डिंग कंप्लीट होईल तेव्हा होईल, पण जेवढं काम झालं आहे तेवढं तर ITC तर घेऊ द्या. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी त्याचं कॉन्ट्रॅक्ट चालणारच आहे, पण एक त्यांचा एक ॲग्रीमेंट आहे की जसं जसं काम होईल, एवढं काम होईल मी तुम्हाला इनवॉइस इश्यू करीन. कारण मला पण पगार आहे माझ्या कामगारांना. मग सेम गव्हर्नमेंट झालं की इनवॉइस तुम्ही इश्यू केला, तुमची सर्व्हिस लॉंग लाईफ चालणार आहे, पण जेवढं एवढं काम होत जाईल इनवॉइस इश्यू होईल. इनवॉइस इश्यू झाला का तुम्ही ITC घ्या. ॲडव्हान्सवरती ITC घेऊ शकत नाही ना. तर ॲडव्हान्स आहे, काम होण्याकरता पैसे पाहिजे म्हणून ॲडव्हान्स द्या. आणि ITC केव्हा अवेल करता येतो? ज्या वेळेस गुड्स किंवा सर्व्हिस रिसिव्ह केले. म्हणून तिकडे ॲडव्हान्समध्ये बाकीची माहिती विचारली जात नाही. तुम्ही ॲडव्हान्स कोणाचा घेतला आहे, त्या रिसिपियंटचं नाव द्या, बायरचं नाव द्या, हे तिकडे नाही आहे. कारण की त्याला त्याची गरजच नाही आहे, त्याला ITC अलाउड करायचंच नाही आहे. अननेसेसरी माहिती गव्हर्नमेंट मागत नाही. सप्लाय जो कोण टॅक्स पेअर त्याला त्रास होऊ नये म्हणून अननेसेसरी माहिती मागत नाही. जसं B2C मध्ये काय दिलं आहे, टॅक्स वाईज रेट वाईज तुम्ही आकडा द्या, टॅक्सेबल व्हॅल्यू द्या आणि तिथे GST किती जमा करायचं तर ती अमाऊंट द्या, तुम्ही किती जमा केला आहे. जिकडे रिसिपियंटला ITC घ्यायचं आहे तिकडे तुम्हाला इनवॉइस वाईज इन्फॉर्मेशन टाकायला कंपल्सरी आहे. 4A आपण टाकतो, 4B टाकतो. लक्षात घे काय. आता नेक्स्ट मंथला मी गेलो, आता मी नेक्स्ट मंथला बघा, आता जो माझ्याकडे आता ॲडव्हान्स घेतला, ओके. ॲडव्हान्स जर घेतला आणि काम कॅन्सल झालं तर मग रिफंड केला जाईल. वेअर ॲन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट with respect to any supply of goods or services or both, the registered person issues a receipt voucher. but आपण कुठपर्यंत आलो आहे, त्याला ॲडव्हान्स घेतला, रिसिप्ट दिलेली, पण काही कारणास्तव ते काम त्यांचं जे बोलणं ते फिसकटलं किंवा काहीशी परिस्थिती निर्माण झाली, ते काम होऊ शकत नाही. आता ते काम नाही होऊ शकत. सबसिक्वेंटली नो सप्लाय इज मेड, सप्लाय नाही झाला, no supply is made and no tax invoice is issued in pursuance thereof, the said registered person may issue. आता जर मी तुमचं काम घेतलं आणि काही अशा परिस्थितीमुळे समजा माझ्याचकडे मॅनपॉवर नाही आहे किंवा मीच माझ्याकडनं काम करू शकत नाही, मी सांगितलं तुमचं मी काम नाही करू, ॲडव्हान्स घेतलेलं आहे पण काम नाही करू शकत, किंवा ठीक आहे पैसे परत द्या. मग त्या परिस्थितीमध्ये who had made the payment a refund voucher अगेन्स्ट सच पेमेंट, रिफंड वाउचर इश्यू करा. मग रिफंड वाउचर कशा प्रकारे असेल, त्याचे कंटेंट काय असतील आणि मग कशा प्रकारे ते दिसेल हे बघा. जसं ॲडव्हान्सचं वाउचर आहे सेम रिफंड वाउचर आहे. आता पेमेंट केलं बघा, हे रिफंड दिसतं मला. मी जेव्हा पेमेंटची एंट्री करतो तेव्हा ही नॉर्मल पेमेंटची एंट्री नाही आहे. मग मी इथे खाली बघा इकडे ऑप्शन आहे स्टॅट ॲडजस्टमेंट, ह्यात जाईन, इकडे जाऊन मग सिलेक्ट करीन की रिफंड ऑफ ॲडव्हान्स रिसिप्ट. मी रिफंड इश्यू करतो आहे ॲडव्हान्स रिसिप्टच्या अगेन्स्ट कोणाला, कस्टमर बीला. मग कस्टमर बीला का करतो आहे बघा, रिपेअरिंग सर्व्हिस घेतली होती त्यातले 11,800, 10,000, ओके. आता मी याला प्रिंट करायला गेलो तर इथे नॉर्मल प्रिंट नाही आहे, मला रिफंड वाउचर प्रिंट करायचं आहे. मग इथे ऑप्शन आहे कॉन्फिगरेशन, रिफंड वाउचर. आता प्रिव्ह्यू बघा, आला रिफंड वाउचर. हे बघा, तुमच्याकडनं मी ॲडव्हान्स घेतला, तुम्हाला दिले ॲडव्हान्स रिसिप्ट, आता रिफंड केला रिफंड वाउचर. म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड झाला अकाउंटमध्ये माझ्या एक डॉक्युमेंट, ॲडव्हान्स घेतला होता, दुसरा रिफंड झाला. आता मग नेक्स्ट टाइम जेव्हा मी टॅक्स भरीन गव्हर्नमेंटला, अमाऊंट एवढी कमी भरीन ना.
हे बघा 20,000चा ॲडव्हान्स घेतला होता, त्यातला हे 10,000चा रिफंड आहे, म्हणजे आता 10,000वर टॅक्स देणं आहे ना. म्हणजे जी टॅक्सेबल व्हॅल्यू होईल गव्हर्नमेंटला द्यायची ती व्हॅल्यू किती होईल, हे 10,000 कमी झाले. बघा ही जर्नल एंट्री जी केली तिकडे मी तो टॅक्स कमी होईल, ती टॅक्स लायबिलिटी कमी करून मी 10,000 1,800 रुपये कमी केले. ती एंट्री केल्यानंतर मला अजून एक एंट्री करायला लागते, जे बी पास करायला लागते की तुम्ही काय करा तिकडे त्याला 10,000 लायबिलिटी कमी करा. मग लायबिलिटी कमी केली का इकडे दिसेल ती अमाऊंट ॲडजस्टेड अगेन्स्ट सप्लाईज. हे आलं इकडे. प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये त्यातल्या सेटिंग आणि एंट्रीज वेगळ्या असतील, पण जो टॅक्स पेअर आहे त्याला कुठे भरायला येते हे लक्षात घ्या. जे ॲडजस्टमेंट आहे इथे ॲडव्हान्स आहे आणि इथे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स आहे. आता इथे हे कधी भरायचं तुम्हाला सांगतो बा. हे जे आहे ते बघा, इथे इनवॉइस बनवला. इनवॉइसचं पूर्ण अमाऊंटचं बनेल ना, कारण की इनवॉइसवरती काय करायचं आहे, पूर्ण टॅक्स इनवॉइस द्यायला लागेल की 1,00,000चं काम केलं, 9,000 CGST 9,000 EGST आहे, पण त्याच्या अगेन्स्ट 10,000चं काय केलं होतं, ॲडव्हान्स घेतला होता. ॲडव्हान्स घेतला तेव्हा हा कॉलम वापरला 11 नंबरचा. मायनस साईन का आला ॲडव्हान्स? मी तेच सांगतोय, मी माझं बोलणं पण पूर्ण झालं आहे. मागच्या महिन्यात आपण 10,000 जेव्हा जमा केले तेव्हा ह्या कॉलममध्ये टाकले ना, टॅक्स जमा केला ना तेवढा. आता ह्या 1,00,000मध्ये 10,000 इन्क्लूड होते ना, जर टॅक्स ॲडव्हान्स घेतला आहे, मला ते 10,000 ॲडजस्ट करून तुम्ही मागणार की नाही मागणार, तर त्याकरता हा खालचा कॉलम आहे. कमी करा 10,000, ते कमी करायची अमाऊंट इकडे आहे, ती कमी केली ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट. तो जो ॲडव्हान्स कमी केला आहे तो इकडे आहे. ओके, त्याची वेगळी एंट्री करायला लागते, मग ते इकडे दिसतं. हां, ते बिल बनवायला लागतं त्या प्रकारे. बिल बनवलं, ही ॲडजस्टमेंट एंट्री आहे. ॲडजस्टमेंट एंट्री मारायला लागेल. हां. आता ह्या महिन्यामध्ये मी किती एंट्री केल्या आहेत दाखवतो. हे बघा, इथे म्हणते इथे 4 एंट्री केल्या. या 4 एंट्रीमध्ये 2 एंट्री जर्नल आहेत, एक परचेस आहे, एक सेल आहे. ही परचेसची एंट्री आहे, ही वेगळ्या कामासाठी केली मी. ओके, आता ही एंट्री बघा, सेल्सची एंट्री जशी केली ही सेल्सची एंट्री आली. 1,18,000 इनवॉइस बनला, याला प्रिंट करून याचा प्रिंट प्रिव्ह्यू जाईल. याच्यावर तो RTC घेऊ शकतो, याच्यावर तो RTC घेऊ शकतो. काम कम्प्लीट झालं, इनवॉइस इश्यू केला. आणि जे अगोदर 10,000 ॲडव्हान्स घेतला होता त्याच्याकरता जी एंट्री केलेली आहे ती एंट्री इथे बघा, ही त्याची ॲडजस्टमेंट आहे. डिक्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी, 10,000 लायबिलिटी कमी करा म्हणून ती मायनस दिसते. आणि ते कमी करण्यासाठी हा कॉलम दिला आहे की ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स अमाऊंट रिसिव्ड इन अर्लियर टॅक्स पिरियड अँड ॲडजस्टेड अगेन्स्ट the supplies being shown in this tax period in table number 4, 5, 6 and 7. दिसतंय इकडे 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 किंवा इकडे. तुम्ही ज्याचा ॲडव्हान्स घेतला तो रजिस्टर्ड पर्सन असेल तर इकडे दिसेल. राज्याबाहेरचा पर्सन आहे, 2.5 लाखाची जास्त मोठी अमाऊंट आहे, ते इकडे येईल. एक्सपोर्ट तर इकडे येईल आणि B2C अदर इकडे येईल ना. मग याच्यामधला ॲडव्हान्स जर ॲडजस्ट करायचा आहे मागच्या महिन्यात अगोदरच्या पिरियडचा, तर इकडे दाखवा, तेवढ्याने लायबिलिटी कमी होते. आणि जर इकडे दाखवलं नाही तर मग इथे जो 5 लाख अमाऊंट दिली आहे, 1 लाख अमाऊंट दिली आहे, त्याच्यावर तुम्ही टॅक्स का जमा केला नाही. थिबीत कुठली अमाऊंट जाते, तुमची लायबिलिटी म्हणून कुठली अमाऊंट जाते, तुम्ही जे वरती कॉलम दिलेत ना यातली अमाऊंट जाते. क्रेडिट नोटची अमाऊंट मायनस होते, सेम ही अमाऊंट पण मायनस होते. जे ॲडजस्टमेंट आहे, मग ज्या अमाऊंट मायनस व्हायच्या आहेत ना त्या तुम्हाला इकडे मायनसमध्ये दिसतात. हे लक्षात घ्या. हे मायनस का
क्रेडिट नोट आहे ना, तो टॅक्स कमी होणार आहे. जी लायबिलिटी आहे ती अमाऊंट द्यायची आहे, ती प्लसमध्ये दिसते, काय साईन दाखवत नाही. आणि मायनस म्हणजे ह्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट एवढी ॲडजस्ट करून पाहिजे तुम्हाला टॅक्सची. तुम्ही जो वरती टॅक्स दाखवला आहे तेवढं भरणं नाही आहे. त्याच्या अगेन्स्ट काय आलं, क्रेडिट नोट किंवा अगोदरच्या पिरियडमध्ये काय सप्लाय केला होता त्यात जो टॅक्स जमा केला होता त्यामधला काही माल परत आला, डिफेक्टिव्ह होता, खराब झाला म्हणून परत आला, डॅमेज झाला म्हणून परत आला, म्हणून तो क्रेडिटमध्ये येणार. जो मायनस आहे तो कमी होऊन टॅक्सेबल व्हॅल्यू फायनली 2,89,200 आली. म्हणजे 3B मध्ये लायबिलिटी किती जाईल, 25,128, 25,128. आणि जर का मी ॲडजस्टमेंट नाही केली ते 900 जास्त लायबिलिटी भरायला लागेल मला. मग गव्हर्नमेंट विचारेल की तुम्ही 900 रुपये कमी का भरले. मी सांगेन की मी ॲडव्हान्स ॲडजस्ट केला आहे. मग इथे दाखवलं का नाही, इथे रिपोर्ट करायला पाहिजे ना. रिपोर्टिंग कॉलम तो दिलेला आहे तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, आता आपण 9 वाजता सुरू केलं, पाऊण तास ह्याच्यावरच गेला आहे. म्हणजे सांगितलं काय फक्त मी तुम्हाला फक्त मी या 2 प्रोव्हिजन सांगितलं एवढ्या वेळामध्ये. एक काय सांगितलं, रूल 50 ॲडव्हान्ससाठी आणि ॲडव्हान्स रिसिप्ट आणि रिफंड, हे दोनच सांगितलं. आपण रिवाइज इनवाइज लास्ट टाइम बघितलं होतं ना, हां, तो त्याच्या पुढे बघा काय आता आपण काय बघतोय. 31(3) मध्ये स्पेशल केसेस आहेत. ओके, सेक्शन 31 मध्ये स्पेशल केसेस आहेत, 31(3) मध्ये स्पेशल केसेस आहेत. याच्यामध्ये बघा आता ए मध्ये काय होतं, रिवाइज इनवॉइस, आणि बी मध्ये अ रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ टॅक्स इनवॉइस if the value of the goods or services or both supplied is less than ₹200 subject to such conditions and such manner as may be prescribed. आता रूल 46 मध्ये प्रोव्हिजो 4 दिला आहे, त्यात त्यांनी दिलेलं आहे की 200 रुपयापर्यंत जर का अमाऊंट असेल लेस दॅन 200 तर इनवॉइस इश्यू करण्याची गरज नाही. पण कुठल्या कंडिशनप्रमाणे, रिसिपियंट हा जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे, बायर जर अनरजिस्टर्ड आहे आणि द रिसिपियंट डज नॉट रिक्वायर सच इनवॉइस, या 2 कंडिशन जर फुलफिल होत असतील, 200 रुपयापेक्षा कमी अमाऊंट, म्हणजे बघा एखाद्या स्टेशनरीचं दुकान आहे, एक व्यक्ती आला, एक रिफिल द्या, एक पेन्सिल द्या, इनवॉइस बनवायला लागेल ना. आणि B2C आहे, अमाऊंट छोटी आहे, अशा वेळेला त्यांना एक सोय दिलेली आहे की तुम्ही 200 रुपयापर्यंत अमाऊंट असेल आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर इनवॉइस नाही बनवली तरी चालेल. ओके, म्हणजे टॅक्स घ्यायचा नाही असा अर्थ नाही. समजा माझ्या स्टेशनरी दुकान आहे आणि तुम्ही आलात, एक पेन द्या, रिफिल द्या, 10 रुपये, जर 10 रुपये तुमच्याकडनं घेतले तर इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्स 10 रुपये किंमत आहे ना. पुढे काय म्हटले बघा, शॅल इश्यू अ कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस फॉर सच सप्लाईज ॲट द क्लोज ऑफ इच डे इन रिस्पेक्ट ऑफ ऑल सच सप्लाईज. हे लिहून ठेवा, डायरेक्ट तुमच्या वहीत लिहून ठेवा. एक पेन दिले 10 रुपये, कोणाला स्केल द्या, स्केलची किंमत 50-60 रुपये लिहून ठेवा. टोटल करा, त्या वस्तूंची टोटल करा, टॅक्सेबल अमाऊंटची टोटल करा, टॅक्स रेट किती आहे बघा, हे सगळं घेऊन एका दिवसाच्या एंडला क्लोज ऑफ इच डे त्याचा एक इनवॉइस इश्यू करा. म्हणजे इनवॉइस बनला म्हणजे काय आलं, गव्हर्नमेंटला टॅक्स आला. गव्हर्नमेंट टॅक्स सोडत नाही आहे, पण गव्हर्नमेंट एक सोय करतं टॅक्स पेअरची की छोट्या मोठ्या अमाऊंट करता. आता एक ती पेन्सिल आहे, त्यावर मिळणार आहे पेन्सिलवरती 30-40 पैसे, आणि इनवॉइस जो प्रिंट केला जाईल त्याची पेपर आणि प्रिंटिंग बघितलं तर 50 पैसे त्याची मार्जिन किंमत होईल. आपण झेरॉक्स काढायला गेलो 2 रुपये घेतात, म्हणजे पेपरचे कॉस्ट 50 पैसे आहे ना, आणि त्याचा मार्जिन 50 पैसे नाही आहे, आणि इनवॉइस इश्यू करायचा एकच. म्हणजे बायरला पण किंमत वाढू नये आणि टॅक्स पेअरला पण त्रास होऊ नये. यातून गव्हर्नमेंटने काय सांगितलं, छोट्या मोठ्या वस्तू 200पर्यंत असतील त्याच्यात तुम्ही एकच इनवॉइस बनवा. एक्झाम्पल बघा, राघव ट्रेडर्स आहे, रजिस्टर डीलर आहे,
190 रुपयाची अमाऊंट घेतो. ओके, एक लक्षात घ्या, तुम्ही सप्लायर आहात, तुमचं एक दुकान आहे, मी तुमच्याकडे आलो, मी सांगितलं की मी रजिस्टर्ड पर्सन आहे. ओके, मला 190 रुपयाची तुम्ही वस्तू दिली, तुम्ही इनवॉइस बनवाल की नाही बनवाल? 200च्या आतमध्ये आहे, पण रिसिपियंट रजिस्टर आहे, इनवॉइस बनवायला लागेल. दुसरं, ध्रुव एंटरप्राइजेस अनरजिस्टर्ड ट्रेडर आहे, अमाऊंट 358 आहे, तुम्ही इनवॉइस बनवाल की नाही बनवाल? 200च्या वरती अमाऊंट आहे. तिसरं, ध्रुव गौरव पेंटर अनरजिस्टर्ड आहे, 500 रुपयाची अमाऊंट आहे. ओबेराय ऑर्फनेज अँड अनरजिस्टर्ड एंटिटी 188 रुपयाची वस्तू घेतो, अनरजिस्टर्ड आहे. आराध्या अ स्टुडंट अनरजिस्टर्ड 158. नन ऑफ द रिसिपियंट रिक्वायर अ टॅक्स इनवॉइस. राघव ट्रेडर्स being a composition dealer. Determine in respect of, म्हणजे हा जो पर्सन आहे कोण, सप्लायर, तो कंपोजिशन डीलर नाही. डिटरमाइन म्हणजे जे लोक आहेत ना ते टॅक्स इनवॉइस मागत नाहीत. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. तुम्ही म्हणाल की हा 358 हा जो पर्सन आहे 190 कॉस्ट आहे, त्याने काही इनवॉइस मागितला नाही, तो रजिस्टर्ड पर्सन आहे, इनवॉइस तुम्हाला इश्यू करायला पाहिजे. तो मागो न मागो, कंडिशन काय, 2 कंडिशन आहेत. एक, तर तुम्हाला व्यक्ती बोललाच नाही की मी रजिस्टर आहे, ती गोष्ट वेगळी. पण जर तो बोलला, तुम्हाला माहिती आहे की रजिस्टर्ड पर्सन आहे आणि तो बिझनेस पर्पज करता गुड्स घेतोय, रिसिपियंट ही रजिस्टर आहे, अमाऊंट किती पण असो, इनवॉइस इश्यू करायला लागेल. आता याचा आन्सर काय, इन द अबोव गिवन इल्युस्ट्रेशन जेन अँड सन्स कॅन इश्यू अ कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस. आणि दुसरी गोष्ट काय होतं, जो पर्सन रजिस्टर आहे तो कंपोजिशनमधला असो या रेग्युलरमधला असो, सप्लायरला इनवॉइस इश्यू करायचा आहे. कंपोजिशनवाला ITC मिळत नाही, तो मागत नाही इनवॉइस. ओनली विथ द रिस्पेक्ट टू सप्लाईज, हे शेवटचे 2 जे होते इकडे 188 आणि 158, या 2लाच लेस दॅन 200 आहेत आणि अनरजिस्टर्ड पर्सन आहेत. These recipients are unregistered and don't require a tax invoice. As regards the supply made to Raghav Traders, although the value of goods supplied to it is less than 200, Raghav Trader is registered है, invoice issue करायला लागेल. Consolidated tax invoice can also not be issued for supplies of goods made to Dhruv Enterprises and Gaurav, although both of them are unregistered. पण reason काय? The reason for the same is that the value of goods supplied is not less than 200. 5 ट्रान्झॅक्शन्स आहेत, या 5 ट्रान्झॅक्शन पैकी 3 ट्रान्झॅक्शनला इनवॉइस इश्यू करावा लागेल आणि 2 ट्रान्झॅक्शन जी आहेत या दोघांचा मिळून एकत्र इनवॉइस बनवता येऊ शकतो. मग त्याची कारण आहेत ती खाली तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुमचा थिंकिंग फ्लो कसा पाहिजे हे समजण्याकरता एक्झाम्पल आहे. 31(3) A झाला रिवाइज इनवॉइस, B झाला कन्सिडर्ड इनवॉइस. आता C मध्ये बघा, अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग एक्झम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. गुड्स एक्झम्प्ट आहेत. एक्झम्प्टमध्ये कुठले गुड्स येतात, मी वारंवार पुन्हा तो शब्दावरती पुन्हा सांगतो की एक्झाम सप्लायमध्ये काय येतं. एक, याचा टॅक्स रेट नील आहे असे गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्याला गव्हर्नमेंटनी सेक्शन 11 प्रमाणे CGSTच्या आणि सेक्शन 6 प्रमाणे IGSTच्या नोटिफिकेशनद्वारे एक्झम्पशन दिलेलं आहे की त्या गुड्सवरती टॅक्स घेतला जाणार नाही, ते करमुक्त आहेत. आणि तिसरं, इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे असा सप्लाय ज्याच्यावर GSTचा लेवी येत नाही, म्हणजे एक वाईन आणि दुसरा 5 पेट्रोलियम प्रॉडक्ट. म्हणजे हे 3 प्रकारचे गुड्स सप्लाय होत असतील तर ते एक्झाम सप्लायच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके,
आता जर एक्झाम सप्लाय होत असेल, रजिस्टर पर्सन आहे आणि तो जर एक्झाम सप्लाय करत असेल किंवा कंपोजिशन डीलर आहे सेक्शन 10 मध्ये शॅल इश्यू instead of tax invoice bill of supply containing such particulars and in such manner as may be prescribed. मग रूल 49 मध्ये दिलेला आहे काय कंटेंट असतील त्या बिलामध्ये, बिल ऑफ सप्लायमध्ये. प्रोव्हाइडेड दॅट रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ बिल ऑफ सप्लाय इफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स or services or both supplied is less than 200 rupees subject to such condition and in such manner as may be prescribed. आता याच्यामध्ये बघा जे गुड्स एक्झाम्प्ट आहेत ह्याच्यावर कुठला टॅक्स कलेक्ट करायचा नाही आणि जे टॅक्सेबल प्रोडक्ट आहेत त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करायचा आहे. मग सप्लायरला बघायला पाहिजे की तो कुठल्या प्रकारचे गुड्स जे आहेत हे सप्लाय करतोय हे सप्लायरला बघायला लागेल ना. मग त्याप्रमाणे ठरवायला लागेल टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करायचा आहे रूल 46 प्रमाणे का बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचा आहे रूल 49 प्रमाणे. ओके. नील रेट आणि एक्झाम रेट वेगवेगळे याचे देतात ना गव्हर्नमेंटने त्याला करमुक्त केलेलं नाही पण जे रेट नोटिफाय केला आहे तो रेट नील लिहिला आहे म्हणजे रेट तो 0 लिहिला आहे त्याला नील म्हणतात. ते वेगवेगळे असताना इथं कसं काय मग ते एक्झाम सप्लायमध्ये ते वेगळे येतील ना नील रेटचे वेगळे एक्झामचे वेगळे. पण त्यांनी तुम्हाला डिफाईन केलं ना तसं की एक्झाम सप्लाय मीन्स अशा गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्याच्यावरती रेट नील आहे किंवा जे एक्झाम केलेत सेक्शन 11 प्रमाणे आणि ज्याच्यावर याची लागू शकत नाही या सगळ्यांना आम्ही एक्झाम्प्टच म्हणतो. नोटिफिकेशनमध्ये एक्झाम गुड्सची कॅटेगरी वेगळी मिळेल तुम्हाला, नील रेट गुड्स वेगळे मिळतील आणि ज्याच्यावर याची लागत नाही ते वेगळे मिळतील. पण आत्ता ह्या वेगळ्या कारणासाठी काय करायचं आहे की याच्यावर टॅक्स लागू शकत नाही ना त्याला आम्ही एक्झाम म्हणतो. टेक्निकली एक्झामचा अर्थ वेगळा आहे. जे सेक्शन 11 मध्ये नोटिफिकेशनद्वारे जे त्याला करमुक्त केले ते एक्झाम. पण इथे जेव्हा एक्झाम सप्लायची डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की एक्झाम सप्लाय मीन्स ज्यांचा रेट नील आहे जे नॉन टॅक्सेबल प्रोडक्ट आहेत ॲज वेल ॲज ज्याला एक्झाम्पशन दिलेलं आहे सेक्शन 11च्या नोटिफिकेशनमध्ये ते सगळे तुम्ही एक्झाम्प्टच समजा. आता ह्या तिन्हीसाठी जेव्हा तुम्हाला शब्द इथे वापरला जाईल की एक्झाम सप्लाय होत असेल तर बिल ऑफ सप्लाय बनवा. टॅक्सेबल पर्सनला बिल ऑफ सप्लाय बनवायचं आहे. हे कंटेंट आहेत सेक्शन 31(3)(c) प्रमाणे इश्यू करायचं आहे बिल ऑफ सप्लाय. त्यामध्ये कंटेंट काय पाहिजे, नेम ॲड्रेस GSTN सप्लायरचा. दुसरं त्याचा जो इनवॉइस नंबर असेल 16 कॅरेक्टरपर्यंत त्यामध्ये हायफन डॅश आणि स्लॅश 0 to 9 नंबर आणि A to Z कॅरेक्टर हे असतील. कॉम्बिनेशन देअर ऑफ युनिक फॉर अ फिनान्शियल इयर. त्या फिनान्शियल इयरमध्ये डुप्लिकेट नंबर येता कामा नये. डेट ऑफ इट्स इश्यू, नेम ॲड्रेस आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सर्टिफिकेट नंबर और UIN इफ रजिस्टर ऑफ द रिसिपियंट. मग HSN डिस्क्रिप्शन ऑफ गुड सर्व्हिसेस, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ टेकिंग इनटू अकाउंट डिस्काउंट और अबॅटमेंट इफ एनी आणि सिग्नेचर. ओके. आणि खाली काय म्हटलंय प्रोव्हाइडेड दॅट द प्रोविजो टू रूल 46 shall mutatis mutandis apply to the bill of supply issued under this rule. Provided further that any tax invoice or any other similar document issued under any other act for the time being in force in respect of any non-taxable supply shall be treated as a bill of supply. लक्षात घ्यायचा अर्थ काय, तुमचा जर पेट्रोल पंप आहे आणि तुमचा दुसरा एखादा बिझनेस पण आहे, तुम्ही टॅक्सेबल पर्सनमध्ये आले, मग जर तुम्ही टॅक्सेबल पर्सन आहात तर तुम्हाला प्रश्न पडेल की आता मी रजिस्टर्ड पर्सन आहे तर मला एक्झाम सप्लाय करतोय. एक्झाम सप्लाय इन्क्लूड्स काय, नॉन टॅक्सेबल सप्लाय. तुमचं एखादं वाईन शॉप आहे किंवा पेट्रोल पंप आहे. ओके. तर तुम्ही तुमच्या पेट्रोल पंपावरती जी काय रिसिप्ट बनवाल तीच बिल ऑफ सप्लाय मानली जाईल. तुम्ही वाईन शॉपमध्ये जे बिल बनवाल तेच बिल ऑफ सप्लाय मानलं जाईल. म्हणून खाली काय म्हटलं इथे की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट एनी टॅक्स इन्व्हॉइस और एनी अदर सिमिलर डॉक्युमेंट इश्यूड अंडर एनी अदर ॲक्ट फॉर द टाइम बिंग इन फोर्स. जर का वाईन शॉपमध्ये एक्साईज आणखी किंवा जे शॉप आहे
त्याला वॅटच्या कायद्याप्रमाणे टॅक्स जमा करायचा आहे ना. मग त्या नियमाप्रमाणे त्याला जे डॉक्युमेंट इश्यू करायला लागेल, रिस्पेक्ट ऑफ एनी नॉन टॅक्सेबल सप्लाय शॅल बी ट्रीटेड ॲज बिल ऑफ सप्लाय फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. या कायद्याप्रमाणे दुसरा कायदा लागू होतो नॉन टॅक्सेबल सप्लायला. त्यात जे डॉक्युमेंट बनवलं जाईल तेच तो बिल ऑफ सप्लाय म्हणून समजेल, या कायद्याखाली समजलं जाईल. रूल 46च्या खाली जे प्रोव्हिजो आहेत तेच प्रोव्हिजो याला पण ॲप्लिकेबल होतील. ओके. आता बघा, रजिस्टर्ड पर्सन आहे, सप्लाइंग एक्झम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ, पेइंग टॅक्स अंडर कंपोजिशन लेवी. त्यांनी टॅक्स इनवॉइस इश्यू करायचा नाही, बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचं आहे. जी कंपोजिशन लेवी आहे ना, ती अगोदर त्यांनी नोटिफिकेट काढलं होतं. त्या नोटिफिकेशनमध्ये कन्सेशन रेट दिला होता आणि नंतर मग त्याचं त्यांनी ॲक्टमध्ये ते घेतलं. नोटिफिकेशनची गरज नाही असं प्रकार त्यांचा नंतर अमेंडमेंट झाली. पण अगोदर सर्व्हिसचं जे आहे त्याला 6% जो रेट काढला सर्व्हिसचा, त्याकरता त्यांनी नोटिफिकेशन काढलं होतं. त्या नोटिफिकेशनद्वारे जे आहे 2/2019 त्याप्रमाणे ते घेतलेलं होतं. पुढे बघा, आता इथे प्रॉब्लेम काय झाला की डीमार्टसारखी दुकान आहेत, दोन्ही सप्लाय करतात. म्हणजे एखाद्या रिसिपिएंटला दोन्ही सप्लाय करतात, टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झम्प्टेड गुड्स. मग त्यांच्याकरता 2 डॉक्युमेंट बनवायचे तर त्यांच्याकरता ते त्रासदायक व्हायला लागलं. मग त्यांच्याकरता गव्हर्नमेंटनी अमेंडमेंट केली. ती अमेंडमेंट 13 ऑक्टोबरपासून अस्तित्वात आली. 1 जुलै 2017ला जे रूल बनवले आणि त्याप्रमाणे काम चालू झालं. डिमांडसारख्या शॉपला प्रॉब्लेम यायला लागला. साहजिक आहे, ते गव्हर्नमेंटकडे जाणार की आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. वॅटमध्ये आम्ही एकच इन्व्हॉइस बनवायचो, 2 इन्व्हॉइस मी बनवायला सांगितले तर आम्हाला गैरसोय होती आमची. मग गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी अमेंडमेंट केली की रूल 46मध्ये काय दिलेलं आहे, टॅक्स इन्व्हॉइस. रूल 46मध्ये काय दिलं आहे, बिल ऑफ सप्लाय. रूल 50वर कसं करताय, टॅक्स इन्व्हॉइस इन स्पेशल केसेस. आता जर का एक रजिस्टर्ड पर्सन आहे, तो टॅक्सेबल सप्लाय करतोय, एक्झाम सप्लाय करतोय, गुड सर्व्हिसेस दोन्हीचा, कोणाला करतोय. जर का रेसिपिएंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर एक सिंगल एकाच डॉक्युमेंटमध्ये एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय ते रेकॉर्ड करू शकतात. पण त्याचं नाव काय असेल, सिंगल इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय मे बी इश्यूड फॉर ऑल सच सप्लाईज. जर रिसिपिएंट रजिस्टर असेल तर हा रूल 46A ॲप्लिकेबल होणार नाही, लक्षात घ्या. हां, आता ज्यावेळेस मी तुम्हाला टॅलीमध्ये दाखवतो, इकडे सेल आहे, कस्टमर बी आहे, टॅक्सेबल आहे. काय हेडिंग आलं, टॅक्स इनवॉइस आहे ना हेडिंग. ॲड वॉच सेल आहे. आता इथे बघा, अनरजिस्टर्ड पर्सन आहे. तर आपण जर डिमांडला गेलो तर आपलं त्याच्या वगैरे कॅश आपण त्यांना देतो किंवा जे काय पेमेंट तुम्ही करत असाल, तुम्हाला नाव विचारत नाही. ते पेमेंट कॅशने घेऊ किंवा कार्डने घेऊ, UPIने घेऊ, कुठनं पण घेऊ. खाली तुम्ही जो आयटम घ्याल त्या आयटमचं नाव येईल, त्याची क्वांटिटी येईल, रेट येईल. ओके. आता याच्यावर काय टॅक्स लागणार नाही. जेव्हा मी मिल्क हा आयटम बनवला, ओके, इथे ॲप्लिकेबल केलं त्याला, इकडे जाऊन त्याला HSN कोड टाकला आणि खाली बघा इकडे नील रेट दिला. नील रेट, मिल्कचा रेट हा नील आहे. काय हेडिंग आला, हेडिंग आला बिल ऑफ सप्लाय, असं हेडिंग यायला पाहिजे. आता जर याच्यामध्ये मी सोप पण दिला, 10 सोप पण टाकले, आता हेडिंग काय येईल इनवॉइस कम बिल सप्लाय. बघा. आता जर का मी असं केलं
मी इकडे जर इथे कॅश टाकलं आहे, तिकडे जर मी कस्टमर बिल टाकलं, हे चुकीचं आहे का रजिस्टर पर्सन आहे? आता हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का मला सांगा? हे आपण जेवढे रूल बघितले त्यात ते बसत नाही आहे, पण लोक करतात असं. आता असं करतात, आता असं करतात ना, तर प्रॉब्लेम काय व्हायचा की त्याचं मग टॅलीच्या अगोदरच्या प्रोग्रामिंगप्रमाणे इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय यायचं. मग तसं हां मिक्समध्ये तिथे मिक्समध्ये तसं व्हायचं. मग ते रिसिपेंट बोलायचे, त्यांचे डिमांडवाले बोलायचे, नाही नाही आम्हाला हेडिंग हेच पाहिजे टॅक्स इनवॉइस, आम्हाला असं हेडिंग चालणार नाही, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय हे आम्ही घेणार नाही, आम्हाला तुम्ही टॅक्स इनवॉइस इकडे लिहून द्यायला पाहिजे. मग त्यांनी प्रोग्रामिंग असं केलं चेंज की ते बाय डिफॉल्ट इकडे भले मिक्स टाका, टॅक्स इनवॉइस येतं. आता जर ह्या कंपन्यांनी जर रिस्ट्रिक्ट केलं की ह्या तुम्ही टाकूच शकत नाही, तुमचे सॉफ्टवेअरच काम करत नाही लोक बोलतील, तर त्यांना हा ऑप्शन देणं भाग आहे. कारण की पोर्टलला तसं इथे टाकलं जातं, पोर्टल त्याला रिस्ट्रिक्ट करत नाही, गव्हर्नमेंट त्याला डिसअलाव करत नाही. सॉफ्टवेअर कंपनी हां, सॉफ्टवेअर कंपनी आहे का? मग जर पोर्टल अलाव करतो आणि टॅक्स इनवॉइसच्या कॉलममध्ये हा डेटा जातो, त्यामुळे बघा प्रॉब्लेम काय आहे. मी तुम्हाला ते इथे दाखवलं की ज्यावेळेस मी लॉग इन करतो आणि त्या झिरोमध्ये पण डेटा जातो, लक्षात घ्या. सॉफ्टवेअर कंपनीची काय मजबुरी आहे की जर का पोर्टल अलाउड करतं तर त्यांना अलाउड केलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती मॅन्युअली तसं करू शकतो तर मग सॉफ्टवेअरमधला पण तसं केलं पाहिजे. ज्यावेळेस इथे मी डेटा फिलअप केला त्यामध्ये जर रजिस्टर्ड पर्सनला जर का सेल्स अप्लाय केला आहे तर इथे झिरोमध्ये अमाऊंट येणं अपेक्षित नाही आहे, पण ती अमाऊंट इकडे जाते. ही अमाऊंट B2Cची आहे, इथे गेलं समजू शकतो आपण B2C आहे. आता जर B2B मध्ये मी गेलो, B2B मध्ये इथे गेलो तर इथे अलाउड नाही व्हायला पाहिजे ना. इथे जेव्हा मी एखादा हे टाकतो तेव्हा इथे असा एखादा ॲटम आहे जो यांना गेलेला आहे, इथे पॉसिबल नाही झालं पाहिजे. पण जो माणूस टॅक्स भरतोय ना, मेहरबानी घेऊ येऊ दे, काय करणार तुम्ही? करणार काय? एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला भरू देत नाही, मला आम्ही टॅक्स देणार नाही असं जर टॅक्सपेअर बोलले तर गव्हर्नमेंट भरतोच ना, भर बाबा दे, तर काय करणार होता? आता मी बरेचसे इन्व्हॉइस चेक करतो, असे मला कळतं इकडे झिरो पण आलेलं आहे. इथे रेट जो आहे त्या इथे रेट जसा 12 आणि 18 आहे, तसा नील रेट जर आला तर त्यांनी वरती झिरो ठेवलेला आहे इकडे, त्यात ती अमाऊंट जाते. म्हणजे मॅन्युअली जर करायला गेलो तर ते होतंय, पोर्टल अलाउड करते. जर नियमाप्रमाणे इकडे झिरो यायला नाही पाहिजे, यायला नाही पाहिजे ना, पण तो येतो आणि तो अलाउड करतो. त्यामुळे मग आता काय झालं आहे, त्याप्रमाणे इकडे जर का असे मिक्स केले टॅक्सेबल आणखी नील रेटवाले, तर मग त्या केसमध्ये त्याला टॅक्स इनवॉइस हेच हेडिंग येतं. आता हे कसं आहे की मी जे काही नियम वाचतो, समजून घेतो, ते मी पोर्टलला ॲप्लिकेबल कसे होतात हे बघतो. तर मग त्यातनं मला ह्या गोष्टी कळतात. लोकांना सांगायचं काम करतो, असं करू नका, एवढं सगळे करतात. आमच्या सप्लायरचा इन्व्हॉइस असायचा तर तुम्ही आम्हाला सांगता असं करायला? ती एवढी मोठी कंपनी आहे, तिचं करोडचा टर्नओव्हर आहे, त्यांची इन्व्हॉइस अशीच आहेत, नील रेट आणि टॅक्सेबलचे मिक्स आहे. त्यांना चालतं, मग आपल्याला पण चालेल. नियम असो काय पण म्हणतात, चालतो ना नियम, चालू दे, तुम्ही टाका असंच. सांगण्याचा माझा उद्देश काय, उद्या तुम्ही असं इन्व्हॉइस बनवला आणि मी तुम्हाला सांगितलं नव्हतं पण तुम्हाला पेनल्टी लागली तर जबाबदारी मी नाही. ठीक आहे, तुम्ही जबाबदार नाही, तुम्ही तुमचं काम करा. ज्या प्रकारे लोकांची मानसिकता आहे, गव्हर्नमेंट छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हा नियम आहे असंच करा असं नाही बोलू शकत. हा टॅक्स चोरी केली का तर तुम्ही बोला, लोकांचं म्हणणं हे. आता इथे एक्झाम सप्लाय दाखवायला सांगितलेलं आहे, जो काय एक्झाम सप्लाय आहे तो इकडे दाखवायला सांगितलं आहे, पण एक्झाम सप्लाय पण दाखवला जात नाही. जो टॅक्सवर सप्लाय घ्या तुम्ही, एक्झाम सप्लायमध्ये बऱ्याच गोष्टी येतील ना. मग
सगळं अकाउंटिंग वेळेत झालं, सगळं प्रॉपर झालं तर होईल ते. बघा आता रजिस्टर सप्लायर आहे आणि अनरजिस्टर्ड रिसिपियंट आहे. ओके. 46A केव्हा रूल का बनवला आहे? सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स ॲज वेल ॲज एक्झम्प्टेड. टॅक्स इनवॉइस इश्यू होणार नाही, बिल ऑफ सप्लाय इश्यू होणार नाही, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय हा इश्यू. म्हणजे डीमार्टसारखी दुकान आहेत किंवा असे कुठले मॉल आहेत, तिकडे लोक जातात आणि टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही प्रोडक्ट परचेस करतात. त्यांच्या घरात त्यांना इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय ही रूल 46A प्रमाणे दिलेली एक सुविधा आहे. अदरवाईज जर का रिसिपियंट हा रजिस्टर असेल तर मग टॅक्सेबल सप्लायला टॅक्स इनवॉइस रूल 46 प्रमाणे आणि बिल ऑफ सप्लाय रूल 49 प्रमाणे. हे बघितलं आपण ॲडव्हान्स रिफंड. ओके. कळलं एवढं? 31(3) मधले आहेत आपले एवढे. आता हा रिव्हर्स चार्ज बद्दल आहे. रिव्हर्स चार्ज, अ रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे अंडर सेक्शन 9(3) आणि 9(4) यामध्ये 2 डॉक्युमेंट आहेत. जर त्यांना पेमेंट केलं याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? रिसिपियंटची. तो पेमेंट करेल जेव्हा सप्लायरला तेव्हा त्यांनी पेमेंट वाउचर इश्यू केलं पाहिजे. पेमेंट वाउचर. आता जर का एखादा व्यक्ती आहे जो ट्रान्सपोर्टर आहे, जो अनरजिस्टर्ड आहे, तो ट्रान्सपोर्ट करेल, तो बिल्टी बनवत बिल्टी कुठल्या माल कुठून घेऊन चाललं आहे, त्याचं डिस्टन्स किती आहे आणि त्या गाडीमध्ये किती वजन आहे, किती वजनाचा माल भरला आहे वगैरे माहिती आहे, कुठल्या प्रकारचा माल आहे. त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या कायद्याप्रमाणे ते काय करतात, त्यांच्या पद्धतीप्रमाणे एक डॉक्युमेंट बनवतात, त्याला बिल्टी म्हणतात. आता त्यांनी आणि किती अमाऊंट त्याचं भाडं ठरलेलं आहे हे दिलेलं असतं, कोणाचा माल आहे, कुठे घेऊन जातो आहे, हे सगळं दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये टॅक्सचा काही उल्लेख नसतो कारण ते रजिस्टर्ड पर्सन नाही आहेत. त्यांना GST प्रमाणे टॅक्सची अमाऊंट लिहून द्या, लिहून दिलेली असेल नसेल वॉटेवर. आता मग ज्यावेळेस जबाबदारी कोणाची आहे? रिसिपियंटचे टॅक्स भरण्याची. अ रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(3) किंवा 9(4) मध्ये इश्यू ॲन इनवॉइस in respect of goods or services or both received by him from the supplier who is not registered on the date of receipt of goods or services or both. तुम्ही याला काय म्हणाल? तुम्ही जो सप्लाय घेतलाय, रिसिपियंट आहात तुम्ही जो सप्लाय घेतला, इनवर्ट सप्लाय ज्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी ॲज अ रिसिपियंट म्हणून तुमची आहे. तुम्ही इनवॉइस इश्यू करा. हा इनवॉइस कोणाला तुम्ही येणार? मी काय म्हणाल इनवॉइसला? सेल्फ इनवॉइस. इश्यू अन इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ रिसिव्ड बाय हिम फ्रॉम द सप्लायर. सप्लायरकडून जी सर्व्हिस घेतली आहे त्याच्या आगेच इनवॉइस इश्यू करा. आणि तो सप्लायरला त्याची गरजच नाही ना काय, तुमच्याकडे ठेवा कारण तुम्ही तेवढा टॅक्स देणं आहे हे त्या डॉक्युमेंटवरती रेकॉर्ड होतं. तुझं इनवॉइस बनेल तो इनवॉइस बघा अशा प्रकारचा बनेल. सेल्फ इनवॉइस बघा कसा आहे. क्रिएटिव्ह इंटेरियर्स हा कोण आहे? रिसिपियंट आहे. सप्लायर कोण आहे? क्विक रोड लाईन्स आहे. या इंटेरियर डेकोरेटरनी काय मटेरियल मागवलं आणि त्यांनी ते मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याकरता GTA सर्व्हिस घेतली. याचे 50,000 रुपये त्याचं बिल झालं. ओके. त्यावर GST काय तो लावणार नाही, तो GST लावणार नाही कारण तो अनरजिस्टर्ड आहे. त्याच्यावर GST जमा करण्याची जबाबदारी 5% कोणाची आहे? CGST 2.5%, AGST 2.5%. अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज हे रेकॉर्डला राहील कोणाच्या? टॅक्स पेअरच्या. जो रजिस्टर आहे, जो रिसिपियंट आहे बस. आणि त्याला पेमेंट करणार मग हे जे 50,000 आहेत ह्याचं पेमेंट करणार ट्रान्सपोर्टरला. हे बघ हे पेमेंट आहे. आता इथे मी सर्व्हिस वेगळी घेतली आहे, लिगल चार्जेस पे केले 8,500. ह्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? रिसिपियंटची. टॅक्स किती भरायचा आहे? तर पेमेंट जेव्हा केलं जाईल तेव्हा अशा प्रकारे त्याचं पेमेंट वाउचर इश्यू केलं जाईल. पेमेंट वाउचर पेमेंट केलं तर. ओके. पेमेंट वाउचर
सेक्शन 9(3) प्रमाणे मी तुम्हाला दाखवलं. सेक्शन 9(4) जर बिल्डर असं काय मटेरियल घेतो की ज्याच्यावरती सेक्शन 9(4) प्रमाणे बिल्डरला असं दिलेलं आहे की तुम्ही इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस 80% या रजिस्टर पर्सनकडनं घेतल्या पाहिजेत आणि सिमेंट 100% हे रजिस्टर पर्सनकडनं घेतलं पाहिजे. कॅपिटल गुड्स 100% हे रजिस्टर पर्सनकडनं घेतले पाहिजेत. जर नाही घेतले तर मग 9(4) जर अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं गुड्स घेतले, सिमेंट घेतलं, त्याच्यावरती टॅक्स द्यायला पाहिजे बिल्डरनी. मग तो पेमेंट करेल जेव्हा सप्लायरला पेमेंट वाउचर इश्यू करेल. आता आपण जे सेक्शन बघितले त्याची ही समरी दिलेली आहे. तुम्हाला मी या नोट्स देईन, तुम्ही समरी बघा. 31(1) काय, 31(2) काय, मग त्याला कुठे कुठे रूल लागतात. 31(4) आणि 31(5) कंटिन्युअस सप्लाय गुड्सचा आणि सर्व्हिसेसचा. 31(6) सर्व्हिस सीज केली तर काय होतं ते दिलं आहे. आणि 31(7) गुड्स ॲप्रूव्ह होतील तेव्हा सप्लाय होईल तेव्हा इनवॉइस बनेल किंवा 60 दिवस हे आहे. आणि बाकी हे त्या रूलप्रमाणे हे वेगवेगळे इनवॉइस इश्यू केले स्पेशल केसमध्ये त्याची समरी आहे. रिवाइज इनवॉइस हे तुलनेने सोपं आहे समजायला. ह्यात काय कठीण काय नाही, गुंतागुंत काय, पण एकदा तुम्ही बघितलं आणि त्याचे चार्ट पण चांगले बनले. छान, खूप छान. ओके, तुम्हाला मी डॉक्युमेंट हे पाठवतो, तुम्ही बघा. आणि इथं काय होतं माहिती आहे का, मला महत्त्वाचा टॉपिक घ्यायचा आहे ITCचा. हां आता मी आज काय फोकस केला, आज काय फोकस केला मी, आज मी GSTR 1 त्यांना पुन्हा एकदा दाखवला. तुम्ही येणार बोलले म्हणून थोडं वेळ काय केलं, मग मी ते स्ट्रेच थोडं केलं. आणि GSTR 1 जे 2 कॉलम होते, ते बाकी राहिले होते. हां, जे ॲडव्हान्स आता रिफंड किंवा ॲडव्हान्स जे होते ते आपण आज कवर केले. म्हणजे हे 2 कॉलम कवर केले. म्हणून मी यांना परत हे कॉलम विचारले, हे कॉलम तुम्हाला काय कळले, याच्यावरती आमचा काय वेळ केला. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा आलात तेव्हा हेच कॉलम होते रिफंडचे आणि ॲडव्हान्सचे. म्हणजे मेनली आज ॲडव्हान्स, रिफंड, RCM आणि काय बघितलं, बिल ऑफ सप्लाय. स्पेशल केस जे आहेत तेच आपण आज कवर केले. 31(3)च बघित झालं आहे आपला आज. स्टार्टच उशीर आहे. हां, स्टार्टच मग तेवढंच मी पोलिस